तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पो तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ ब्लॉग. विदर्भाची राजधानी नागपूर आणि सांस्कृतिक नगरी पुणे आता एकमेकांच्या आणखी जवळ आले आहेत. भारतीय रेल्वेच्या सर्वात आधुनिक वेगवान ट्रेनपैकी एक वंदे भारत एक्सप्रेस आता नागपूर ते पुणे धावत आहे. चला तर मग या ट्रेनचा संपूर्ण प्रवास, वेळापत्रक, भाडे आणि खास वैशिष्ट्य जाणून घेऊया. त्या अगोदर जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग करूयात आपल्या या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, नागपूरच्या आजनी स्थानकापासून ते पुणे जंक्शन पर्यंतचा हा प्रवास आता 12 तासात करणे शक्य आहे, कारण पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस चालू करण्यात आलेली आहे आणि नागपूर ते पुणे हे अंतर 850 किलोमीटर एवढे आहे. आणि हे अंतर पार करण्यासाठी आतापर्यंतची ही पहिली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली आहे. आता जाणून घेऊया ही गाडी कुठे कुठे थांबणार आहे. ही वंदे भारत नागपुरातील आजनी स्थानकातून सुटल्यावर वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड कार्ड लाईन आणि शेवटचे स्टेशन पुणे असेल. ही वंदे भारत एक्सप्रेस 130 किलोमीटर प्रति तास एवढा कमाल वेग घेऊ शकते. ही 8 कोचची ट्रेन आहे. एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार अशा 2 क्लास मध्ये विभागलेली आहे. या गाडीचे अधिकृत वेळापत्रक असे आहे. गाडी क्रमांक 26102 नागपुरातील आजनी स्थानकातून सकाळी 9:50 निघेल व ती रात्री 9:50 पुणे येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 26101 पुण्यावरून सकाळी 6:25 सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6:25 आजनी या स्थानकावर पोहोचेल. गाडी क्रमांक 26101 पुणे आजनी वंदे भारत आठवड्यातून मंगळवार सोडून बाकी इतर 6 दिवस चालेल. याप्रमाणेच गाडी क्रमांक 26102 आजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सोमवार सोडून बाकी 6 दिवस चालेल. या गाडीमुळे नागपुरातील बरेच लोक जे पुण्यात राहतात त्यांना आता पुण्याहून नागपूरला जाणे या गाडीमुळे खूप सोपे होईल आणि तुम्ही हा प्रवास 12 तासात आता करू शकता. तर ही होती नागपूर ते पुणे, पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व नवनवीन ट्रेन जर्नी पाहण्यासाठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.